आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार, जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे। जबरदस्त रेसिपी मध्ये आज आपण एक वेगळी डिश बनवणार आहोत, ती म्हणजे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी तर खूप जुनी आहे असं म्हणाल तुम्ही, पण ह्या वेगळ्या प्रकारे बनवत आहोत। झटपट तयार होणारी आहे, अगदी स्टीम करायची वगैरे याला गरज नाहीये। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघू। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे एक गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे। स्वच्छ माती होती त्याच्यामुळे मी स्वच्छ तोडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे, सुकवून घेतलेली आहे, पाण्याचा थेंबही नाही आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकत आहे आणि ही दुसरी वाटी 2 वाट्या बेसन टाकायचं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मॅचरच्या साहाय्याने, किंवा तुम्ही हाताने पण करू शकता। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात पाव चमच हळद टाकायची आहे आणि तेही मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण बॅटर भिजवून घेऊ छान, जेणेकरून याच्यामध्ये जे गुठल्या आहे त्या होणार नाही। आपण जर एका वेळेस पूर्ण पाणी टाकून दिलं तर गुठल्या तयार होतात। तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। अशाच प्रकारे करायचं आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते चम्मचच्या साहाय्याने कसं करायचं आहे। अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे मी थोडं आणखी पाणी टाकून देत आहे, कारण बेसन शिजायला आपल्याला पाणी लागतं त्याच्यामुळे। इथे पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे। आता जी आपली कोथिंबीर आहे ती कट करून घ्यायची, इतकी बारीक कट करायची, छान थोडी थोडी घेऊन कट करायची, एका वेळेस पूर्ण नाही घ्यायची। इथे बारीक बारीक छान कट करून घेतलेली आहे कोथिंबीर। तुम्ही कैचीच्या साहाय्याने करू शकता, मी ते चाकूच्या मदतीने केलेलं आहे। अशाच प्रकारे पूर्ण कोथिंबीर आपण कट करून घेऊ। काही पार्ट राहिले असेल तर थोडे काढून आणखी कट करून घ्यायचे आहे। इथे पूर्ण कोथिंबीर अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। इथे पूर्ण बाउलमध्ये काढून घ्यायची कोथिंबीर कट झाल्यानंतर। बघा, इथे पूर्ण मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण वाटण तयार करणार आहोत। मिरच्या घेतलेल्या आहे 5 ते 6, लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलं आहे आणि कोथिंबीरचा दंडी घेतली आहे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे कढई ठेवायची आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकायचं आहे, जिरं टाकायचं, हिंग टाकायचं, वाटलेलं मिश्रण टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे, आणि छान या भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडं भाजलं की त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घ्यायची, त्याला 2 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि कोथिंबीर आपली छान नरम पडून जाईल। इथे तीळ टाकायची आहे अर्धा वाटी, किंवा 2 ते 3 चमच तुम्ही टाकू शकता। तिळाने स्वाद खूप सुंदर येतो। याच्यामध्येच नारळाचा किस टाकून द्यायचा आहे, तो देखील अर्धा वाटी टाकायचा किंवा 2-3 चमच टाकायचा तुमच्या आवश्यकतेनुसार। इथे छान तेही भाजून घ्यायचं आहे। आता इथे थोडा ओवा टाकायचा आहे, ओव्यामुळे खूप सुंदर स्वाद येतो ह्या कोथिंबीर वडीला, तेही छान फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत, जो भाजून ठेवला होता मी, पूर्ण साल वगैरे काढून छान बारीक करून ठेवला होता। थोडा दरदरा, थोडा जाडसर करायचा आहे। इथे अर्धा चमच हळद टाकायची, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच जिरे पावडर, अर्धा चमच लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे छान शिजवून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, इथे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं। आता इथे आपण छान हे मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली कोथिंबीर छान चिमलेली आहे, बघा किती सुंदर झालेली आहे, कारण ती छान शिजली पाहिजे। आता याच्यामध्ये आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं बेसनाचं आणि तांदळाच्या पिठाचं, ते टाकून देणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे इथे दोन्ही टाकून दिलेलं आहे आणि छान याला मिक्स करत राहायचं स्लो गॅस ठेवून। इथे आपण याला सोडायचं नाही, नाहीतर इथे गुठल्या पडू शकतात आपल्या बेसनाच्या, त्याच्यामुळे छान फिरवतच राहायचं सारखं। ते बघा, छान फिरवताच हे बॅटर काय आहे छान घट्ट येऊन जातं आणि याचा गोळा तयार व्हायला लागतो। बघा, इथे आता आपला गोळा तयार होत आलेला आहे, होत आहे धीरे धीरे। अशा प्रकारे गोळा तयार करून घ्या। बघा, इथे गोळा तयार झालेला आहे आपला। आणखी थोडा याला शिजवून घ्यायचं, जेणेकरून याचा चांगला स्ट्रॉंग गोळा तयार होईल। आता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे। बघा, अशा प्रकारे जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये केलं तर तो पॅन जो आहे तो सोडून देतो या गोळ्याला। तर आता इथे गोळा तयार झाल्यानंतर ताटाला तोपर्यंत तेल लावून घेऊ आपण। त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेली आहे,
तुमच्या चॉईसनुसार आहे, पण तीळ टाकली की सुंदर स्वाद येतो याला। आता इथे आपलं जे बॅटर होतं ते आपण टाकून देणार आहोत। बघा किती छान घट्ट झालेलं आहे हे। अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे, अशा प्रकारे चम्मचने वगैरे, कारण गरम असतं हे बॅटर त्याच्यामुळे चम्मचने पसरवून घ्यायचं। बघा इथे छान हाताने पसरवून घेत आहे मी, थोडं थंड झालं आहे तर इथे हाताने पसरवून घेत आहे मी। आता हे पसरवून झालेलं आहे आपलं बॅटर, याचा थोडा थंड होऊ देऊ आणि याच्या वड्या पाडून घेऊ। अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही पाडू शकता वड्या। अशा पूर्ण वड्या पाडून घेतलेल्या आहे मी। आता आडव्या कट केल्या, आता उभ्या कट करून घेऊ। अशा प्रकारे ही वडी आहे चवीला खूप सुंदर लागते। आता इथे मी तुम्हाला काढून दाखवते वडी किती सुंदर निघत आहे बघा। ह्या वड्या बनवताना आपल्याला खूप लवकर बनतात ह्या आणि खूप सोप्या पण आहे बनवायला। अशा प्रकारे छान बनलेले आहे ह्या। अशा प्रकारे दाब देऊन द्यायचा, जेणेकरून कोथिंबीर जर बाहेर आली असेल तर ती चिपकून जाईल। अशाच प्रकारे पूर्ण वड्या आपण आता ह्या काढून घेऊ। आता अशा प्रकारे मी पूर्ण वड्या काढून घेत आहे। बघा इथे पूर्ण वड्या सुटसुटीत झालेल्या आहे, काढून घेतलेल्या आहे। आता तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ह्या वड्या तळून घ्यायच्या एक एक टाकून। तुम्ही याची भाजी सुद्धा करू शकता किंवा मग अशा पण खाऊ शकता। जर तुम्हाला भाजी करायची असेल तर थोड्या हलक्या तळायच्या, जर तुम्हाला अशाच खायच्या असेल थोड्या स्ट्रॉंग तळायच्या, म्हणजे कुरकुरीत होतील ह्या वड्या छान। बघा इथे आपल्या वड्या तळत आहोत आपण। अशा प्रकारे लालसर येईपर्यंत छान तळून घ्यायच्या, थोड्याच मंद गॅसवर तळायच्या, म्हणजे छान कुरकुरीत होतील या। आणि आता अशा प्रकारे ह्या झाऱ्यावर आपण ह्या वड्या काढून घेऊ पूर्ण वड्या, कारण झारा टाकला की त्याच्यासोबत तेल येतं, त्याच्यामुळे मी झारा टाकत नाहीये, चम्मचच्या साहाय्याने काढत आहे। तर इथे झाऱ्यावर काढून घेतल्या की आपलं तेल जे आहे ते निघून जातं। तुम्ही याला टिश्यू पेपरवर पण ठेवू शकता। अशाच प्रकारे पूर्ण वड्या तयार करून घेतलेल्या आहे। बघा किती सुंदर झालेल्या आहे आणि चवीला तर खूपच मस्त आहे। तुम्ही एकदा करून बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल सर्वात आधी। अशा प्रकारे ह्या वड्या तयार झालेल्या आहे। मी तोडून दाखवते तुम्हाला। बघा किती सुंदर झालेले आहे, वरून क्रिस्पी झालेले आहे मस्त। आता मी इथे फोक असता तुम्हाला दाखवलं असतं, किती मस्त आवाज येतो याचा, तो खूप सुंदर झालेला आहे या वड्या। अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुढची नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नमस्कार।